नमस्कार. आत्मविश्वास काही जणांमध्ये तो अगदी सहज दिसतो नाही का, तर काहींसाठी मात्र तो मिळवणं एक मोठं आव्हान असतं. पण खरंच असं आहे का की काही लोक जन्मतःच आत्मविश्वासाचं वरदान घेऊन येतात? आज आपण जुआन बेंडाणाच्या कॉन्फिडंट बाय चॉईस या पुस्तकातून हेच समजून घेणार आहोत की आत्मविश्वास ही जन्माने मिळालेली देणगी नाहीये, तर ते एक कौशल्य आहे जे कुणीही कधीही शिकू शकतं. चला तर मग सुरुवात करूया. हाच तो प्रश्न आहे जो आपल्या सगळ्यांना कधी ना कधी पडतो. काही लोक इतके आत्मविश्वासू कसे असतात? खरंच हे जन्मापासूनच ठरलेलं असतं का, की मग आत्मविश्वास मिळवण्याचं सूत्र आपल्याच हातात आहे? या विश्लेषणात आपण याच प्रश्नाच्या मुळाशी जाणार आहोत. आत्मविश्वास मिळवण्याच्या प्रवासात ना बरेच अडथळे येतात, ज्यांना आपण सापळे म्हणू शकतो. या अशा काही सामान्य सवयी किंवा चुका आहेत ज्या नकळतपणे आपला आत्मविश्वास कमी करत राहतात. चला बघूया हे 5 सापळे नेमके आहेत तरी कोणते. पहिला आणि सगळ्यात मोठा सापळा, कृती करण्याआधी आत्मविश्वास येण्याची वाट बघणं. आपण अनेकदा विचार करतो, एकदा का आत्मविश्वास आला की मग मी हे नक्की करेन. पण हा विचारच आपल्याला कृती करण्यापासून थांबवतो. उदाहरणार्थ, भीतीमुळे नवीन लोकांशी बोलायला टाळणं किंवा महत्त्वाच्या मीटिंगमध्ये आपलं मत मांडायला घाबरणं. दुसरा सापळा आहे परिपूर्णतेचा हट्ट, म्हणजे आत्मविश्वास आणि परफेक्शनला एकच समजण्याची चूक करणं. जोपर्यंत प्रत्येक गोष्ट 100% परफेक्ट होत नाही तोपर्यंत कामाला सुरुवातच न करणं. आणि याचा परिणाम काय होतो, तर प्रगती थांबते आणि आत्मविश्वास आणखीनच कमी होतो. आणि हो, हा तिसरा सापळा तर आपल्या सगळ्यांच्याच अगदी जवळचा आहे. सतत इतरांशी तुलना करत राहणं. आजकाल सोशल मीडियामुळे हे तर खूपच वाढलंय. तिथे प्रत्येकाचं आयुष्य अगदी छान परिपूर्ण दिसतं आणि ते पाहून स्वतःला कमी लेखलं जातं आणि याचा थेट परिणाम आपल्या आत्मविश्वासावर होतो. चौथा सापळा आहे, आपलं लक्ष प्रयत्नांवर नाही तर फक्त आणि फक्त निकालावर केंद्रित करणं. म्हणजे यश मिळालं तरच आत्मविश्वास वाढतो आणि एकदा का अपयश आलं की आपण पूर्णपणे खचून जातो. या सगळ्यात ते काम करण्यासाठी जे धाडस दाखवलं, जी मेहनत घेतली, त्याची किंमत जणू शून्यच होऊन जाते. आणि शेवटचा 5वा सापळा, आत्मविश्वासाला काहीतरी इन्स्टंट मिळणारी गोष्ट समजणं. जसं की एखादा मोटिवेशनल व्हिडिओ पाहिला आणि आत्मविश्वास आला. पण खरं तर तसं नसतं. आत्मविश्वास हा व्यायामासारखा असतो. तो रोजच्या सातत्यपूर्ण सरावानेच टिकतो आणि वाढतो. तर मग या सापड्यांमधनं बाहेर कसं पडायचं? इथेच गरज आहे आपल्या दृष्टिकोनात एका मोठ्या बदलाची. वाट बघण्याच्या भूमिकेतून बाहेर पडून निवड करण्याच्या भूमिकेत येण्याची. चला पाहूया हे नक्की कसं करता येईल. हे एक वाक्य या संपूर्ण विश्लेषणाचा आत्मा आहे असं म्हणायला हरकत नाही. आत्मविश्वास ही रोजची निवड आहे, जन्मतः मिळालेला गुण नाही. याचा सरळ अर्थ असा की आत्मविश्वास ही वाट पाहण्याची गोष्ट नाहीये, तर ती एक सक्रिय निवड आहे. प्रत्येक दिवशी, प्रत्येक क्षणी आपण आत्मविश्वास निवडू शकतो. याच कल्पनेला पुस्तकात निवडलेला आत्मविश्वास असं म्हटलं आहे. म्हणजे काय, तर असा विश्वास जो धैर्याने केलेल्या छोट्या छोट्या पण सातत्यपूर्ण कृतींमधून तयार होतो. यात सगळ्यात महत्त्वाचा शब्द आहे कृती, कारण कृतीशिवाय आत्मविश्वास तयारच होऊ शकत नाही. ठीक आहे, ही संकल्पना तर खूप छान आहे, पण हे प्रत्यक्षात आणायचं कसं? यासाठी पुस्तकात एक अगदी ठोस कृती योजना दिली आहे. यात 5 साधी पण प्रभावी साधनं आहेत जी रोजच्या जीवनात आत्मविश्वास वाढवण्यासाठी नक्कीच मदत करतात. ही आहे ती 5 प्रभावी साधनं. ही सगळीच महत्त्वाची आहेत, पण आता आपण यातल्या काही अत्यंत शक्तिशाली नियमांवर आणि सवयींवर लक्ष केंद्रित करूया, ज्या आजपासूनच वापरायला सुरुवात करता येईल. 70%? फक्त एक आकडा? काय असेल बरं याचा अर्थ? हा आकडा आत्मविश्वास वाढवण्याच्या एका अत्यंत शक्तिशाली नियमाशी जोडलेला आहे. आणि हा आहे तो नियम, अपूर्ण कृतीचा नियम. याचा अर्थ खूप सोपा आहे. कोणत्याही कामासाठी 100% तयारी होण्याची किंवा परफेक्शनची वाट बघू नका. जर 70% तयारी झाली असेल तर कामाला सुरुवात करा, कारण प्रगती ही परिपूर्णतेपेक्षा खूप जास्त महत्त्वाची आहे. आता बोलूया 2 अशा सवयींबद्दल ज्या रोजच्या आयुष्यात खरंच मोठा बदल घडवू शकतात. पहिली, रोज एक असं लहान काम करा जे थोडं अस्वस्थ करणार आहे, जे आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेरचं आहे. आणि दुसरी, एक कॉन्फिडन्स जर्नल तयार करा. रोज रात्री झोपण्यापूर्वी फक्त 3 लहान विजय किंवा धैर्याचे क्षण लिहून काढा. या छोट्या सवयीने आपली मानसिकता खूप सकारात्मक होते. तर या संपूर्ण विश्लेषणाचा सार एका वाक्यात सांगायचा झाल्यास, आत्मविश्वास ही देणगी नाही, तो प्रत्येक लहान कृतीतून निवडला जातो आणि तयार केला जातो. एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, कृतीतूनच आत्मविश्वास निर्माण होतो.
आणि आता जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न. आज अशी कोणती एक लहानशी पण धाडसी कृती आहे जी निवडून आपण आपल्या आत्मविश्वासाच्या प्रवासाला एक नवी सुरुवात देऊ शकतो? यावर नक्की विचार करा.